नमस्कार. आरोग्यविषयक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत. बदलत्या जीवनशैलीमुळे मुली लवकर वयात येतात. आधुनिकता आणि स्वतःच्या पायावर उभं राहायच्या जिद्दीमुळे त्यांचं वय वाढत जातं. पण लग्नानंतर असं एक वेळ येते की जेव्हा ही स्त्री आई होण्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असते. पण बरेच प्रयत्न करून सुद्धा बऱ्याच जणांना यश येत नाही. तर हे वंध्यत्व येण्यासाठी बरेच कारणं असतात. दर्शक हो, आजची आपली चर्चा ह्याच विषयावर संबंधित आहे आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेले आहे नागपूरचे सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर चैतन्य शेंबेकर यांना. डॉक्टर, आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. नमस्कार. आपला अल्पपरिचय मी आमच्या प्रेक्षकांना करून देते. आपण आपला MBBS नागपूरच्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज येथून केलेलं आहे आणि त्यात आपण गोल्ड मेडलिस्ट आहात. नंतर आपण MD गायनेकॉलॉजी हे नागपूरच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज येथून केलेलं आहे. त्याचप्रमाणे डिप्लोमा इन पेल्विस्कोपी हे तुम्ही जर्मनी येथून करून आलेले आहात. आपले बरेच नॅशनल इंटरनॅशनल पेपर प्रेझेंट झालेले आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला बरेचसे अवॉर्ड्स देखील मिळालेले आहेत. पण तुमचं स्पेशल इंटरेस्ट मला असं सांगण्यात आलं की सोशल कॉजमध्ये तुम्ही स्पेशल इंटरेस्ट घेत असता. तर डॉक्टर, आपण आता चर्चेला सुरू करूया की वंध्यत्व किंवा इन्फर्टिलिटी हा आजचा खूप महत्त्वाचा विषय झालेला आहे. कारण आता बदलती जीवनशैली झालेली आहे आणि लोकांच्या मनातल्या किंवा स्त्रियांच्या मुलींच्या मनातल्या भावना चेंज झालेल्या आहेत. लवकर लग्न करायला बघत नाही. तर सगळ्यात पहिले आमच्या दर्शकांना सांगा की वंध्यत्व म्हणजे नेमकं काय आहे. नमस्कार. वंध्यत्वाची व्याख्या ही सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. तर साधारणपणे लग्नानंतर 1 वर्ष जर व्यवस्थित संबंध राहिले आणि पाळी व्यवस्थित असली आणि तरी देखील दिवस गेले नाही किंवा प्रेग्नन्सी राहिली नाही तर त्याला आपण वंध्यत्व आहे असं म्हणू शकतो. कसं असतं की एक प्रॉबॅबिलिटीची थेअरी आहे की लग्नानंतर 1 महिन्यामध्ये काही लोकांना प्रेग्नन्सी राहू शकते, काही लोकांना 6 महिन्यात राहू शकते, तर काही लोकांना 1 वर्षात देखील राहू शकते. त्यामुळे 90% लोकांना 1 वर्षामध्ये गर्भधारणा होते आणि त्यानंतर जर गर्भधारणा झाली नाही तर आम्ही त्याला वंध्यत्वाची व्याख्यामध्ये त्या पेशंटला आम्ही बसवतो. मी थोडक्यात पेशंटला असं सांगतो की जे लोक 90%च्या वर मार्क मिळवणारे असतात ते सगळे A+ कॅटेगरीमध्ये जातात. तसंच 1 वर्षामध्ये ज्यांचं प्रेग्नन्सी राहते ते सगळे A+ कॅटेगरीमध्ये जातात. पण 1 वर्षामध्ये जर नाही राहिली तर पुढची ट्रीटमेंट करणं आणि इन्व्हेस्टिगेशन करणं आवश्यक होऊन जातं. ओके. तसं बघितलं तर इन्फर्टिलिटी म्हटलं की एखाद्या स्त्रीच डोळ्यासमोर येते की हां तीच आहे, तिलाच नावं ठेवण्यात येतात. पण तसं नाही आहे. कारण जितकं वंध्यत्वाला स्त्री जबाबदार आहे तितकंच पुरुष पण आहे. तर मला एक सांगा की ह्याचे वेगवेगळे स्त्रीसाठी कुठले कुठले कारण आहेत. डॉक्टर भावना, अतिशय महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. आणि आज समाजामध्ये हा जो विचार रूढ झालेला आहे की वंध्यत्वाचं कारण स्त्रीच असते, हा अतिशय चुकीचा समज आहे. आणि सर्वांना हे माहिती असायला पाहिजे की जसं जसं पोल्युशन आणि बाकी गोष्टी ज्या वाढतात आहेत, स्ट्रेस वाढतो आहे, त्याच्यामुळे पुरुषांचं देखील वंध्यत्वाचं प्रमाण खूप वाढतं आहे. आता तुम्ही जो प्रश्न विचारला की पुरुषांच्यामध्ये आणि स्त्रियांमध्ये वंध्यत्वाची कारणे काय असतात, तर तुम्ही जर साधारणपणे एक गर्भाशयाची रचना जर पाहिली तर गर्भाशयाच्या रचनेमध्ये गर्भाशय त्याच्या बाजूला 2 स्त्रीबीज ग्रंथी असतात आणि त्याच्या बाजूला 2 स्त्रीबीज नलिका असतात. तर स्त्रीबीज नलिका आणि स्त्रीबीज ग्रंथी आणि गर्भाशय असं मिळून हे पूर्ण एक युनिट बनतं. परंतु त्याचा कंट्रोल जो असतो तो वरच्या ब्रेनचा असतो, त्याला हायपोथॅलॅमो पिट्युटरी ओव्हरियन ॲक्सिस आम्ही असं म्हणतो. तर कारणं अनेक असतात, पण महत्त्वाची जी कारणं आहेत त्यामध्ये एक कारण आहे ओव्ह्युलेशन न होणं किंवा स्त्रीबीज ग्रंथी काम न करणं. दुसरं कारण आहे ट्यूबमध्ये ब्लॉक असणं, गर्भनलिका व्यवस्थित काम न करणं. आणि तिसरं कारण असू शकतं गर्भाशयामध्ये काही प्रमाणात डिफेक्ट असणं, ज्याच्यामुळे गर्भ तयार होतो पण तो अटॅच होत नाही. तर ही झाली स्त्रियांची ढोबळ कारणं. त्याच्या व्यतिरिक्त अनेक कारणं असतात, जसं हार्मोनल इम्बॅलन्स असतो, कधी थायरॉइडचे प्रॉब्लेम्स असतात, कधी शुगरचे प्रॉब्लेम असतात, कधी वयाचे पण कारणं असू शकतात. पण साधारणपणे स्त्रीबीज ग्रंथी जर काम करत नसतील, ट्यूबमध्ये जर ब्लॉक असेल किंवा गर्भाशयाची पिशवी जर व्यवस्थित नसेल, ज्याला आपण बेड म्हणतो, तो बेड जर चांगला नसेल तर गर्भ अटॅच होणार नाही आणि प्रेग्नन्सी राहत नाही. ही झाली स्त्रियांमधली कारणं. पुरुषांमध्ये जे कारण आहे त्यामध्ये 2 प्रकारचे कारणं आपण ढोबळपणे त्याच्यामध्ये विभाजन करू शकतो. एक म्हणजे
नपुंसकता, ज्याच्यामध्ये सेक्शुअल ऍक्ट करण्याची क्षमता पुरुषांमध्ये नसते, आणि दुसरं म्हणजे शुक्राणूचा प्रॉब्लेम किंवा वीर्याचा प्रॉब्लेम. हे वीर्याची जी समस्या असते त्याच्यामध्ये एक तर कधी कधी शुक्राणू नसतातच, ज्याला अझोस्पर्मिया म्हणतात, किंवा कधी कधी शुक्राणू असतात पण त्याची संख्या खूप कमी असते, ज्याला ऑलिगोस्पर्मिया म्हणतात. तर ही झाली पुरुषांची कारणे. ओके. असे बरेच बघितलं तुम्ही की पुरुषांमध्येही काही कारणं आहेत आणि स्त्रियांमध्ये पण काही कारणं आहेत, पण स्त्रिया जास्त जबाबदार आहेत असं नेहमी गृहीत धरल्या जातं, राईट. पण ह्याच्यामध्ये पण बरेचसे रिस्क फॅक्टर पण असू शकतील, की जसं मला माहिती आहे की ओबेसिटी असेल किंवा काही असेल, तर हे मला असं वाटतं स्त्रियांमध्ये पण असतील काही रिस्क फॅक्टर, पुरुषांमध्ये पण. तर स्त्रियांमध्ये कुठले रिस्क फॅक्टर? अगदी बरोबर आहे. रिस्क फॅक्टर माहिती असणं फार आवश्यक आहे, कारण हा रिस्क अप्रोच जो आहे तो अप्रोचच तुम्हाला वैंध्यत्वापासून दूर ठेवण्याला मदत करेल. जसं डॉक्टर भावनानी मॅडमनी सांगितलं की एक ओबेसिटी किंवा वजन जास्त असणं, तर आपल्याला माहिती आहे की वजन खूप जास्त किंवा खूप कमी देखील असलं तरी देखील वैंध्यत्व होऊ शकतं. वैंध्यत्व आणि वजनाचा तर संबंध आहेच, पण आजकाल मी या मंचाच्या द्वारे मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की आजकाल वजन कमी करायचं देखील फॅड झालेलं आहे. आणि जसा मॉडेल्स असतात, त्या मॉडेल्स कशा स्किनी असतात, त्या काही खात नाही आणि काही खाल्लं तरी त्यांना एक असं काही विचित्र मानसिकता असते की ते काही खाल्लेलं ते उलटून टाकतात, ज्याला ॲनोरेक्सिया नर्व्होसा म्हणतात. तर असे पण काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स आजकाल निर्माण झालेले आहे या नवीन जनरेशनमध्ये, नवीन पिढीमध्ये, ज्याच्यामुळे सुद्धा वैंध्यत्व होऊ शकतं. त्याचबरोबर वय, आणि वयाचं महत्त्व खूप जास्त आहे. वय साधारण 25 ते 30च्या मध्ये असायला पाहिजे, ते सगळ्यात योग्य वय आहे गर्भधारणा होण्याचं. पण बरेचदा 35व्या वर्षानंतर जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. तसंच हार्मोनल इम्बॅलन्समध्ये 2 महत्त्वाची कारणं आहेत. एक म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम आम्ही ज्याला म्हणतो, ज्याच्यामध्ये ओव्हरीजवर सूज असते आणि त्यामुळे ओव्हरीज नीट काम करत नाही, आणि त्याचं प्रमाण देखील बरंच जास्त आहे. विशेषतः मुलींमध्ये आजकाल 15, 16व्या, 17व्या वर्षी काय होतं की जंक फूड आणि फास्ट फूडचं फॅड आलेलं आहे. त्याच्यामुळे या वयामध्ये तुम्ही 10वीमध्ये गेले की तुम्ही अभ्यास करता, खेळणं बंद होतं, जंक फूड घेता आणि वजन वाढतं. या सगळ्या विशिष्ट सर्कलमध्ये तुम्ही फसता, आणि जेव्हा तुम्ही या चक्रव्यूहात अडकता तेव्हा तुम्हाला पॉलिसिस्टिक ओव्हरी होण्याची शक्यता असते. त्याच्यातनं बाहेर निघणं आवश्यक आहे. तसंच दुसरा एक प्रॉब्लेम स्त्रियांमध्ये आहे, जसं मी सांगितलं वयाचा. तसंच आणखीन एक साधारण भारतीय लोकांमध्ये आणि एशियन्समध्ये याचं प्रमाण जास्त आहे. ओव्हरियन रिझर्व्ह जो असतो, स्त्रीबीज ग्रंथीचा जो साठा असतो अंडाशयाचा, तो कमी व्हायला लागलेला आहे आणि फार झपाट्याने कमी व्हायला लागलेला आहे, आणि त्यामुळे देखील गर्भधारणा होण्याची शक्यता कमी होऊन जाते. आणि याला सगळ्यांना स्ट्रेस हे एक मुख्य कारण आहे. आणि स्ट्रेस बरोबरच आहार, व्यायामाची कमतरता आणि तुमची जीवनशैली, आणि हीच जीवनशैली पुरुषांमध्ये देखील वैंध्यत्वाचं प्रमाण वाढवण्यास मुख्यत्वे कारणीभूत ठरलेली आहे. जसंच पुरुषांमध्ये आजकाल कसं आहे की प्रत्येकाला टार्गेट असतं, स्ट्रेस असतो, आणि त्यांना या इतक्या दिवसांमध्ये इतकं काम करून दाखवायलाच पाहिजे, हे जे टार्गेट असतं याचा स्ट्रेस जो वाढत चालला आहे. त्याचबरोबर स्मोकिंग, पुरुषांमध्ये नाही तर स्त्रियांमध्ये देखील स्मोकिंगचं प्रमाण फार वाढलेलं आहे. आणि अल्कोहोलिझम, तर दारू आणि इतर व्यसनं जी आहेत, या व्यसनांमुळे देखील वैंध्यत्वाचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. मला असं वाटतं डॉक्टर, तुमच्याकडे मॅक्झिमम पेशंट हे IT सेक्टरवालेच येत असावेत असा अंदाज आहे. कारण काय, त्यांच्यामध्ये मूल न होऊ देण्याची प्रवृत्ती जास्त असते की नको आता नाही, माझं प्रमोशन व्हायचं आहे किंवा मला हे करायचं आहे. मला ॲम्बिशियसपणा पण खूप झालेला आहे ॲज इक्वल टू मेल. म्हणजे पुरुष जेवढे ॲम्बिशियस आहेत तेवढ्या स्त्रिया पण आहेत, आणि स्ट्रेस दोघांना सारखा आहे, आणि त्यामुळे ते आपली वेळ ढकलतात, लवकर मूल होऊ देत नाही, आणि मग ते वंध्यत्वाचे शिकार होतात, राईट. पण मग तुमच्या असं कधी लक्षात आलं की ह्या एज नंतर इनफर्टिलिटी हे नक्की होणार, असं कधी लक्षात आलं की एक जसं आता तुम्ही सांगितलं वयाच्या 30पर्यंत तरी ओव्ह्युलेशन तुमचं चांगलं असतं, तुमच्या ते बीज भरपूर असतात, पण असं एखादी वय आहे की त्यानंतर चान्सेस एकदम कमी होऊन जातात? अगदी बरोबर. हा प्रश्न महत्त्वाचा आहे याकरता की वैंध्यत्वाची व्याख्या आपण सुरुवातीलाच आपण चर्चिली. त्या चर्चेमध्ये आपल्याला लक्षात आलं की 1 वर्षानंतर जर तुम्हाला प्रेग्नन्सी राहिली नाही तर तुम्ही त्याला वैंध्यत्वाला, तुम्ही त्या स्त्रीला वैंध्यत्व आहे असं लेबल करू शकता. आता हीच डेफिनेशन, हीच व्याख्या 35 वर्षाच्या वरची जर स्त्री असेल तर त्यामध्ये ती चेंज होते. त्याच्यात बदल असा केलेला आहे की स्त्रीचं वय जर 35च्या वर असेल तर 6 महिन्यामध्ये जर प्रेग्नन्सी राहिली नाही तर तुम्ही ट्रीटमेंटला, उपचाराला सुरुवात करायला हवी. याचा अर्थ काय होतो, 35 वर्ष हे अतिशय महत्त्वाचा
तुम्ही ज्याला म्हणू शकाल माइलस्टोन आहे. आणि 35च्या वर जर तुमचं वय गेलं तर डेफिनेटली तुम्हाला प्रेग्नन्सी राहायला, गर्भधारणा व्हायला उशीर होऊ शकतो. ही गोष्ट प्रत्येक स्त्रीनी लक्षात ठेवायला पाहिजे. डॉक्टर, आपण इन्फर्टिलिटीवर बोलतोय, पण सिमिलरली फर्टिलिटी म्हणजे नक्की फर्टिलिटी काय असतं आणि मग इन्फर्टिलिटी काय होतं, हा प्रश्न सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न मॅडमने विचारलेला आहे. फर्टिलिटी म्हणजे काय आणि इन्फर्टिलिटी म्हणजे काय? तर WHO इतक्यातच इन्फर्टिलिटीला डिसीज किंवा आजार म्हणून घोषित केलेलं आहे. म्हणजे मुलबाळ न होणं हे डिसीजच्या कॅटेगरीमध्ये आता आलेलं आहे. आणि काय असतं की तुम्ही विचार करा की साधारण तुम्ही जर पाहिलं की शाळेमध्ये मुलांनाच आजकाल शिकवलं जातं की गर्भधारणा कशी होते. तर गर्भधारणा कशी होते हे जर तुम्ही पाहिलं तर म्हटलं तर ते खूप सोपं आहे, म्हटलं तर ते अतिशय क्लिष्ट आहे. कसं असतं की साधारण दर महिन्याच्या समजा पिरियड ज्याला मासिक पाळी आपण म्हणतो ती आल्यानंतर साधारणपणे 14व्या दिवशी जर मासिक पाळी 28 ते 30 दिवसाची असेल तर साधारण 14व्या दिवशी ओव्हुलेशन होतं, म्हणजे स्त्रीबीज ग्रंथीमधून स्त्रीबीज बाहेर निघतं. आता नेमकं त्याच वेळेस जर शारीरिक संबंध राहिले तर शुक्राणू जे असतात ते शुक्राणू म्हणजे माशांसारखे असतात. ते स्विम करून पोहून गर्भपिशवीच्या आतमध्ये जातात आणि आतमध्ये गेल्यानंतर गर्भपिशवीच्या बाजूला जी गर्भनलिका असते त्या गर्भनलिकेमध्ये स्त्रीबीज ग्रंथींचं आणि शुक्राणूंचं मिलन होतं. आणि ते मिलन झाल्यानंतर जो गर्भ तयार होतो तो गर्भ हळूहळू रोल करत गर्भपिशवीमध्ये येतो आणि मग गर्भपिशवीमध्ये जाऊन अटॅच होतो. युजली ओव्हुलेशन ज्या दिवशी होतं त्याच्यानंतर 5व्या दिवशी हा गर्भ पूर्ण तयार झालेला, विकसित झालेला गर्भ गर्भपिशवीमध्ये अटॅच होतो. आणि तो अटॅच झाल्यानंतर जर त्याची वाढ व्यवस्थित झाली तर तुम्हाला 15 दिवसानंतर पाळी चुकते आणि पाळी चुकल्यानंतर गर्भधारणा झाली असं आपल्या लक्षात येतं. तर ही जी प्रक्रिया आहे याला आपण फर्टिलिटी असं म्हणू शकतो. आणि त्याच्याकरता जरुरी आहे स्त्रीबीज ग्रंथींनी व्यवस्थित काम करणं, गर्भनलिका ब्लॉक नसणं, गर्भपिशवीचं आतलं लायनिंग चांगलं असणं आणि महत्त्वाचं म्हणजे पुरुषांचं वीर्यांचं किंवा शुक्राणूचं प्रमाण देखील चांगलं आणि नॉर्मल असणं. डॉक्टर, आपण आपली चर्चा अशीच सुरू ठेवूया, पण त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. दर्शक हो, आपणही कुठे जाऊ नका, बघत रहा आरोग्य संपदा. चित्रगीत शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता, शनिवारी सायंकाळी 6:30 रविवारी सकाळी 8 वाजता आणि रात्री 8 वाजता. मन की बात है जन जन की, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार, मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 29 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों पर. आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं और नमो ऐप या माईगॉव के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं. तो याद रखें, रविवार 29 मई सुबह 11 बजे मन की बात. आरोग्य संपदामध्ये ब्रेक नंतर पुनश्च आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण चर्चा करतो आहोत वंध्यत्व किंवा इन्फर्टिलिटी या विषयावर आणि आपल्याशी चर्चा करतायत नागपूरचे सुप्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉक्टर चैतन्य शेंबेकर. डॉक्टर, आपण चर्चा करत होतो की वंध्यत्व आहे, फर्टिलिटी काय आहे, इन्फर्टिलिटी काय आहे, हे आपण आत्ता सविस्तर आपल्या दर्शकांना समजावून सांगितलं आहे. पण मला एक सांगा, अनियमित पाळी हे सुद्धा वंध्यत्वाला कारणीभूत आहे का? हो, अनियमित पाळी असणं, इनफॅक्ट अनियमित पाळी जर असेल तर त्या स्त्रीला किंवा त्या मुलीला पुढे जाऊन वंध्यत्वाचा प्रॉब्लेम येऊ शकतो हे देखील आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि अनियमित पाळी कशामुळे होते हे मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगतो. त्याचे 2 प्रकार असतात. एक, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोम किंवा PCOS ही एक अशी कंडिशन आहे ज्याच्यामध्ये अनियमित पाळी अगदी हमखास असते. आणि त्याच्यामध्ये त्याचं मुख्य कारण हे आहे की ओव्हुलेशन बरोबर न होणं. तर पाळी अनियमित असण्याचं कारण आहे स्त्रीबीज ग्रंथींमधून स्त्रीबीज बाहेर न निघणं. आणि त्यामुळे या मुलींना
बरेचदा 1.5 2 महिने पाळी येत नाही आणि कधी कधी तर औषधं घेतल्याशिवाय पाळीच येत नाही आणि त्यामुळे आपल्याला एक शंकेची पाल मनामध्ये चुकचुकते की कदाचित या स्त्रीला किंवा मुलीला पुढे जाऊन वंध्यत्वाचा प्रॉब्लेम येऊ शकतो. आता आणखीन एक दुसरा पॉईंट आहे जो याच्या एक्स्ट्रीममध्ये आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं PCO मध्ये ओव्हरीजवर स्वेलिंग असतं आणि ओव्हरीचा साठा खूप असतो पण त्या ओव्हरीजच्या साठ्यामधनं ओव्हुलेशन किंवा ओव्हम बाहेर निघत नाही. दुसरा एक याच्या एक्स्ट्रीम कंडिशन आहे ती म्हणजे ओव्हरियन रिझर्व कमी असणं किंवा ओव्हरीचा साठा कमी असणं. आणि ओव्हरीचा साठा जेव्हा कमी असतो त्याची पहिली चाहूल कशी लागते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. समजा एका स्त्रीची पाळी 30 दिवसांनी किंवा 28 दिवसांनी येते तर जेव्हा ओव्हुलेशन होणं कमी होत जातं किंवा हळूहळू बंद होतं तेव्हा ही पाळी लवकर लवकर यायला लागते. तर जेव्हा ती पाळी 20 दिवसामध्ये किंवा 18 दिवसामध्येच येत असेल आणि कमी जात असेल तर पुन्हा एकदा शंका मनात येते की कदाचित ओव्हरीज ज्या आहेत त्या नीट काम करत नाही आहे, त्यांची काम करण्याची क्षमता कमी होते आहे, प्रजनन करण्याची क्षमता कमी होते आणि म्हणूनच पाळी लवकर लवकर येते. तर पाळी लवकर येणं आणि पाळी उशिरा येणं हे दोन्ही पण बरोबर नाही. तर साधारण तुम्हाला हे माहिती असायला पाहिजे की 21-22 दिवस ते 35 दिवसामध्ये जर पाळी येत असेल तर तिला नॉर्मल समजण्यात येतं. पण 21 दिवसाच्या आत किंवा 35 दिवसाच्या वर जर पाळी गेली तर ती अनियमित आहे असं समजण्यात येतं. अच्छा, मग अशा वेळी त्वरित त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे कारण मुलींकडे लक्ष ठेवणं अगदी गरजेचं आहे. डॉक्टर, आपला विषयचा असा वंध्यत्व या विषयावर आहे आणि या विषयावर थोडासा खाजगी आयुष्याशी संबंधित आहे. जनरली एकमेकांशी किंवा पब्लिकही अशी बोलायला नाही बघत कारण अवघड विषय वाटतो. पण ह्याच्यानी होतं काय की बरेचदा नुकसानच जास्त होतं. जसं गर्भधारणा होण्यासाठी मग नक्की कुठल्या गोष्टी आवश्यक आहे असं म्हटलं जातं की गर्भाशय एक शेती करतात तशा पद्धतीचं असतं. तर म्हणजे त्या गर्भाशय चांगलं असायला हवं किंवा मग त्याच्यात बी रुजायला हवं असं काही कन्सेप्ट आहे. तर तुम्ही तुमच्या भाषेमध्ये कसं सांगू शकाल की गर्भधारणा होण्यासाठी अशा कुठल्या गोष्टी आवश्यक असतात? गर्भधारणा होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आवश्यक असतात. त्यामध्ये एक म्हणजे तुमचे जे हायपोथॅलॅमस किंवा ब्रेनमधलं हायर सेंटर आहे ते जर व्यवस्थित काम करत असेल तर कारण ते कसं असतं की एक ऑर्केस्ट्रा आहे आणि या ऑर्केस्ट्राचा जो सूत्रधार आहे तो हायपोथॅलॅमस असतो. आणि एक छोटीशी गोष्ट आहे, समजा तुम्हाला स्ट्रेस असला कारण त्याचा संबंध हायपोथॅलॅमसचा इमोशन्सशी निगडीत आहे. इमोशन्स त्याला कंट्रोल करतं. त्याच्यामुळे तुम्ही जर आनंदी असाल तर तुमची सिस्टीम चांगली चालते. तुम्हाला जर स्ट्रेस असेल तर त्या स्ट्रेसचा असा इम्पॅक्ट होतो की ओव्हुलेशन बरोबर होत नाही. त्याच्यामुळे हायपोथॅलॅमो पिट्युटरी ओव्हरियन ॲक्सिस बरोबर चालायला पाहिजे. त्यानंतर स्त्रीबीजग्रंथी. आता बरेचदा काय होतं की या स्त्रीबीजग्रंथी ओव्हरीजवर जर स्वेलिंग असेल तर त्या काम करत नाही आणि ओव्हुलेशन म्हणजे ओव्हुलेशन होतच नाही, बाहेर स्त्रीबीजग्रंथीतून स्त्रीबीज बाहेर निघतच नाही आणि त्यामुळे देखील प्रॉब्लेम होऊ शकतो. आता कसं असतं की आपल्या भारतामध्ये विशेषतः ट्युबरक्युलोसिस हा अतिशय महत्त्वाचा रोग समजला जातो. कारण काय की असं म्हणतात, जसं मला माहिती आहे मी मेडिकल कॉलेजमध्ये TB वॉर्डमध्ये काम केलेलं आहे आणि त्यावेळेस मला लक्षात आलं की आपल्या भारतामध्ये हवेमध्येच TB आहे. तो इतका कॉमन आहे की बरेचदा लक्षात येत नाही पण लोकांना TBचा प्रॉब्लेम येतो आणि ते TB नेमकं गर्भनलिकेमध्ये जाऊन अडकतं आणि गर्भनलिकांना ते त्रास देतं आणि त्याच्यामुळे काय होतं गर्भनलिका ब्लॉक होऊन जातात. तर आपल्या भारतामध्ये गर्भनलिका जर ब्लॉक असतील त्याचं मुख्य कारण हे ट्युबरक्युलोसिस असतं. इतर कारणं असू शकतात, कुठलं इन्फेक्शन पण असू शकतं पण मुख्य कारण हे ट्युबरक्युलोसिस असू शकतं. आणि जसं तुम्ही सांगितलं की कसं असतं की आपण आपल्याकडे पाहुणे आले की आपण त्या पाहुण्यांची चांगली सरबराई करतो, त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना झोपायला चांगला बेड देतो आणि त्याच्यावर चांगली मऊ गादी टाकतो, त्यांना चांगला बिछाना देतो, त्यांना चादर देतो. तसाच हा बेड जो असतो तो बेड दर महिन्याला तयार होत असतो. आणि गर्भाशयाचा बेड म्हणजे गर्भाशयाचा आतला लेअर जो असतो तो लेअर ऍक्च्युली गर्भाचं स्वागत करायची तयारी करत असतो. आणि जर तो गर्भाचा बेडच चांगला नसेल तर काय होईल, तर तो गर्भ त्याला अटॅच होणार नाही आणि त्याच्यामुळे गर्भ जरी तयार झाला तरी तो निघून जाईल. एक अतिशय सुंदर संकल्पना आमच्या पुस्तकांमध्ये मांडलेली आहे की त्यांनी काय म्हटलंय की जसं दर महिन्याला पाळी येते तर पाळी येते म्हणजे काय की गर्भ जर गर्भापिशवीला अटॅच झाला तर पाळी येणार नाही, गर्भधारणा होईल. पण जर गर्भपिशवीला अटॅच झालाच नाही तर तो निघून जाईल आणि मग काही दिवसानंतर पाळी येते. तर त्याला त्यांनी म्हटलेलं आहे वीपिंग ऑफ अ डिसअपॉइंटेड युटरस. म्हणजे जणू काही युट्रस गर्भाशय हे डिसअपॉइंट झालेलं आहे आणि म्हणून ते रडतं आहे आणि त्यालाच पाळी असं संबोधलं गेलेलं आहे. हा अतिशय सुंदर संकल्पना आहे
विपिंग ऑफ अ डिसअपॉइंटेड युट्रस म्हणजेच पाळी येते असं आपण म्हणू शकतो. तर हे खरंच अतिशय चांगली संकल्पना, खूप छान संकल्पना आहे, खरंच आहे हे. आणि तुम्ही खूप छान भाषेत हे समजावून सांगितलेलं आहे. कारण हा मी आत्ताच सांगितलं की हा थोडा क्लिष्ट विषय आहे किंवा सर्वसामान्यांमध्ये न बोलण्यासारखा विषय आहे, पण ह्या गोष्टीसाठी लाज न बाळगता डॉक्टरांशी संपर्क जरूर साधायला पाहिजे. डॉक्टर, मग एखाद्या स्त्रीला किंवा एखाद्या पुरुषाला वंध्यत्व आहे असं जेव्हा म्हटलं जातं तर ते कशाच्या आधारे म्हटलं जातं, म्हणजे त्याच्यासाठी डायग्नोसिस करायला तुम्ही काय काय सजेस्ट करता? अगदी बरोबर. जोपर्यंत तुम्ही डायग्नोसिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला कारण समजत नाही, आणि जर तुम्ही कारण समजून घेतलं नाही तर तुम्ही उपचार करू शकत नाही. आणि त्यामुळे पहिली पायरी उपचाराची जी असते ती डायग्नोसिस असते. आणि डायग्नोसिस कसं होतं माहिती आहे का, जसं समजा अनुभवी डॉक्टर आहेत, ते चेंबरमध्ये बसलेले आहे आणि समोरून जेव्हा स्त्री आणि पुरुष जोडपं आमच्याकडे येतं त्यांना पाहूनच आमचं डायग्नोसिस सुरू व्हायला लागतं. जसं समजा एखादी लठ्ठ स्त्री आहे तर कदाचित आमच्या लक्षात येतं की कदाचित त्या स्त्रीला काहीतरी प्रॉब्लेम आहे, किंवा एखादा स्त्रीचा नवरा आहे तो दारू पिऊन आलेला असं आपल्या लक्षात आलं, किंवा तो स्मोकिंग करणार आहे आपल्या लक्षात आलं, आपल्या लक्षात येतं की कदाचित हे कारण असू शकतं. त्यानंतर मग आम्ही त्यांना काही चाचण्या सांगतो, आणि या चाचण्या ज्या असतात त्या 2-3 प्रकारच्या असतात. एक चाचणी असते रक्ताची चाचणी. रक्ताची चाचणी ही बेसिक चाचणी आहे जी आपल्याला बऱ्याच गोष्टी समजावून सांगते. एक म्हणजे ओव्हरीज काम करतात आहेत की नाही हे आपल्याला त्याच्यावरनं कळतं. त्याचबरोबर इतर काही कारणं आहे का, जसं थायरॉइड, डायबिटीज किंवा आणखीन काही कारणं आहे का ज्याच्यामुळे वंध्यत्व होत आहे ते पण कळतं. आणि जेव्हा स्त्रियांमधली रक्ताची चाचणी आम्ही करतो त्याच वेळेस पहिल्याच व्हिजिटमध्ये आम्ही नवऱ्याला किंवा तिच्या पार्टनरला सिमेंटची टेस्ट करायला लागतो. आणि सिमेंट टेस्ट जेव्हा पुरुष करतात तर ही एक अशी टेस्ट आहे जी जर नॉर्मल असेल तर शक्यतोवर असं म्हणतात की पुरुषामध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही. आणि जसं आपण म्हणतो ना, नथिंग सक्सीड्स लाईक सक्सेस, तसंच जेव्हा सिमेंट अनालिसिसचा रिपोर्ट चांगला असेल तर तुम्हाला कुठलीही चिंता करायची गरज नाही. जसं मला एक म्हणायचं की ट्यूब टेस्ट बरेचदा ऐकण्यात येतं, तर ते नक्की काय असतं? राईट. काय असतं की प्रथमदर्शी आपण रक्त चाचण्या केल्यानंतर त्याच वेळेस जसं तुम्ही सांगितलं की सोनोग्राफी हा एक अविभाज्य घटक आहे. सोनोग्राफी केल्याशिवाय तुम्हाला गर्भपिशवी कशी आहे ते कळू शकत नाही. आणि साधारणपणे आपल्याला एक कल्पना येते सोनोग्राफीवर की गर्भपिशवी चांगली आहे, त्याच्यामध्ये काही ट्यूबर नाही आहे किंवा गोळा नाही आहे, ओव्हरीजवर स्वेलिंग नाही आहे, ट्यूब्स ठीक दिसतात आहेत. परंतु या ट्यूब्स ज्या आपण सोनोग्राफीमध्ये पाहतो त्या ब्लॉक आहेत की नाही आहेत हे आपल्याला सोनोग्राफीमध्ये कळू शकत नाही. आणि त्याच्यामुळे मी इथे तुम्हाला परत एकदा थांबवते. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. दर्शक हो, आपणही कुठे जाऊ नका, बघत रहा आरोग्य संपदा. शब्दांच्या वाटेवरती चल अक्षर अक्षर चालू, वाक्यांच्या अर्थामधले धडधडते अंतर खोलू, अर्थाच्या मागे दडल्या त्या सुखदुःखांना तोलू, कवितांच्या गोष्टी आणिक गोष्टींच्या कविता बोलू, शब्दांच्या वाटेवरती चल अक्षर अक्षर चालू. एक नवी मालिका अक्षरांच्या वाटेवर, प्रसारण दर रविवारी सकाळी 9 वाजता आणि बुधवारी दुपारी 2:30 आणि रात्री 8:30 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. शेत बघा माझं कसं खुशीनं डुलत, कारभारणीचं जणू काळीज झुलत. आपल्या मातीतल्या आपल्या माणसांसाठी, आमची माती आमची माणसं. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आमची माती आमची माणसं. सोमवार, मंगळवार, बुधवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:30 वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर. सर्व दर्शकांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. आपण वंध्यत्व या विषयावर चर्चा करतोय आणि आपल्याशी चर्चा करतायत नागपूरचे सुप्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉक्टर चैतन्य शेंबेकर. डॉक्टर, आत्ताच आपण चर्चा करत होतो की सोनोग्राफी करतोय आपण सजेस्ट करतो, त्याच्यात काय बघतो वगैरे ते तुम्ही सांगितलं. पण ही जी ट्यूब टेस्ट जी आपण करतो तर ती नक्की केव्हा करायला हवी असते? ट्यूब टेस्टला आपण हिस्टेरोसाल्फिंगोग्राफी किंवा HSG असं देखील म्हणतो. आणि ट्यूब टेस्टमध्ये कसं असतं की एक एक्सरे असतो आणि त्या एक्सरेच्या द्वारे डाय टाकण्यात येतो आणि तो डाय ट्यूबमध्ये येतो की नाही तर त्याचा एक्सरे निघतो आणि आपल्याला कळतं की ट्यूब्स ब्लॉक आहे की नाही. पण यामध्ये ट्यूब टेस्टचे अनेक प्रकार आता नवीन नवीन याच्यात आलेले आहेत. आता कसं आहे की हा एक्सरेचा जो प्रकार आहे ज्याला HSG म्हणतो, त्याचबरोबर हायकोसी किंवा सलाईन सोनोग्राफी नावाची पण एक टेस्ट आली ज्याच्यामध्ये
सोनोग्राफीच्या साहाय्याने देखील तुम्हाला ट्यूबमध्ये ब्लॉक आहे का हे कळून चुकतं, ज्याच्यामध्ये आम्ही एक सलाईन टाकून ते सोनोग्राफीच्या साहाय्याने पाहतो की ट्यूबमधनं ते सलाईन निघतंय का नाही. ही एक नवीन टेक्नॉलॉजी आहे जी आता बरेच लोक करायला लागले. आणि ट्यूब टेस्टसाठी आणखीन एक टेस्ट उपलब्ध आहे, ती म्हणजे हिस्टेरोलॅप्रोस्कोपी किंवा दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया किंवा छोटंसं ऑपरेशन. त्या हिस्टेरोलॅप्रोस्कोपीचे अनेक प्रकार असतात, जसं डायग्नोस्टिक हिस्टेरोस्कोपी ज्याच्यामध्ये आपण फक्त डायग्नोसिस करतो, आणि ऑपरेटिव्ह हिस्टेरोलॅप्रोस्कोपी ज्यामध्ये आपण नुसतं डायग्नोसिसच करत नाही तर त्याचा उपचार देखील करतो. आमची पॉलिसी कशी असते, पहा आणि ठीक करा, सी अँड ट्रीट. म्हणजे आम्ही काय करतो की समजा एक स्त्री आमच्याकडे आली आणि आम्हाला अशी शंका आहे की तिच्या ट्यूबमध्ये ब्लॉक आहे, तर आम्ही लॅप्रोस्कोपी आणि हिस्टेरोस्कोपीच्या सहाय्याने तिच्या ट्यूबमध्ये खरोखरीच ब्लॉक आहे का, तिथे त्यामध्ये अडथळा आहे का हे पाहतो. आणि नुसतं पाहतच नाही तर कॅन्युलेशनच्या सहाय्याने किंवा एक छोटासा कॅन्युला असतो, एक नळी असते, त्या नळीच्या सहाय्याने या ब्लॉकला ओपन देखील करतो. म्हणजे नुसतंच डायग्नोसिस होत नाही तर उपचार देखील त्याच सिटिंगमध्ये होतो, एकाच वेळेस होतो. डॉक्टर, बरेचदा ना ओव्ह्युलेशन स्टडी करायला डॉक्टर सजेस्ट करतात, तर ते नेमकं काय असतं? ऍक्च्युली जेव्हा पेशंट आमच्याकडे उपचारासाठी येतो तेव्हा उपचाराची जी पहिली पायरी असते त्या पायरीला आपण ओव्ह्युलेशन स्टडी म्हणू शकतो. आणि याला आम्ही टाइम इंटरकोर्स किंवा प्लांट रिलेशन्स असं देखील म्हणतो. त्याचा अर्थ मी थोडक्यात तुम्हाला समजावून सांगतो. आणि कसं असतं की जसं मी तुम्हाला सांगितलं की ओव्ह्युलेशन होतं, 14व्या दिवशी स्त्रीबीज ग्रंथीमधनं स्त्रीबीज बाहेर निघतं, आणि हे सगळ्या गोष्टी ज्या होत असतात शरीरामध्ये घडत असतात, या शरीरातले ज्या बदल होत असतात ते आपल्याला सोनोग्राफीमध्ये दिसू शकतात. आणि त्याकरता आम्ही काय करतो की पेशंटला काही औषधं देतो, आणि औषध दिल्यानंतर स्त्रीला साधारण पाळीच्या 9व्या किंवा 10व्या दिवशी सोनोग्राफी करायला बोलवतो. आणि त्यानंतर एक दिवसाआड आम्ही तिची सोनोग्राफी करतो आणि आम्ही त्या स्त्रीबीज ग्रंथींचं ट्रॅकिंग करतो. म्हणजे ते स्त्रीबीज ग्रंथींचं स्त्रीबीज होत आहे की नाही, ते वाढत आहे की नाही, त्याचा साईज किती झाला, आणि मग ते अल्टिमेटली रप्चर झालं की नाही, त्यातनं स्त्रीबीज निघालं की नाही, हे सगळं ट्रॅक करतो. आणि स्त्रियांना आणि तिच्या पुरुषांना, तिच्या नवऱ्यांना आम्ही साधारण फर्टाईल पिरियड कुठला आहे, जो असा काळ कुठला आहे ज्यामध्ये गर्भधारणा होण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे, तो काळ आम्ही त्यांना सांगतो. आणि त्या काळामध्ये त्यांना सांगतो की तुम्ही शारीरिक संबंध ठेवा की जेणेकरून गर्भधारणा होण्याची शक्यता वाढून जाईल. आता हे कसं आहे की हे अतिशय सिंपल ट्रीटमेंट आहे, पण या उपचाराचं महत्त्व दिवसेंदिवस वाढतं आहे. त्याला कारण हे आहे की जसं आपण आधी बोललो की प्रत्येक स्त्री काय आणि पुरुष काय, प्रत्येक जण आता आपापल्या कामामध्ये इतके व्यस्त आहेत आणि त्यांचं करिअर माइंडेड लोक इतके झालेले आहे, आणि त्यांचं जे लक्ष असतं ते सगळं आपल्या कामामध्ये असतं, करिअरमध्ये असतं, आणि त्याच्यामुळे त्यांना नो टाइम फॉर लव्ह अशा परिस्थिती होऊन गेलेली आहे. त्यांना प्रेम करायला वेळच मिळत नाही. आणि मग त्यावेळेस ही जी उपचार पद्धती आहे ओव्ह्युलेशन स्टडीज ही त्यांना त्यांच्या कामात येते, कारण त्यांना ऍटलिस्ट एवढा तरी अंदाज येतो की कुठला पिरियड आहे ज्यामध्ये गर्भधारणा होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. तर कुठला पिरियड आहे सर डॉक्टर तो? अर्थातच जर पाळी 28 दिवसांची असेल तर साधारण 14वा दिवस हा त्याच्याकरता योग्य असतो. आणि सोनोग्राफीमध्ये तुम्हाला दिसतं की ते अंड फुटलेलं आहे, त्यातनं अंड निघालं आहे, तुम्हाला ऍक्च्युअली दिसतं, आणि तुम्ही सांगू शकता की स्त्रीबीज ग्रंथी काम करतात. खूप छान, विज्ञानाने खरंच खूप प्रगती केली आहे. बरेचदा आपण सगळ्या चाचण्या करतो तरीसुद्धा आपल्याला गर्भधारणा होत नाही. मग त्याच्यासाठी तुम्ही आता सांगितलं की लेप्रोस्कोपी करतो, पण लेप्रोस्कोपी सर्जरी म्हणा किंवा टेस्ट करताना पाळीचा विचार केला जातो का? हो, लॅप्रोस्कोपीचा आणि पाळीचा निश्चितच संबंध आहे. आणि लॅप्रोस्कोपी साधारण पाळीच्या पहिल्या 8 ते 10 दिवसांमध्ये करण्यात येते. त्याला कारण हे आहे की त्यावेळी आपल्याला एकतर ओव्हरीज या काम करायला सुरुवात केलेल्या नसतात, दुसरं म्हणजे गर्भधारणा होण्याची शक्यता त्या काळात नसते, आणि तिसरं म्हणजे सुरुवातीचा काळ जो असतो त्यावेळेस ॲक्च्युली गर्भाशयाचं लायनिंग देखील थिन असतं, आणि त्याच्यामुळे तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने सगळं दिसू शकतं. आता जसं तुम्ही हा काळ विचारला, त्याचबरोबर मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगू इच्छितो की लॅप्रोस्कोपीचं ऑपरेशन हे वंध्यत्वाच्या स्त्रियांसाठी वरदान ठरलेलं आहे. त्याला कारण हे आहे की अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सोनोग्राफीमध्ये दिसत नाही. त्यामध्ये ट्यूबमध्ये ब्लॉक असणं हा एक प्रकार झाला, पण काही वेळेला स्त्रियांना एंडोमेट्रियोसिस नावाचा प्रॉब्लेम असतो. मी आता विचारणारच होते की नक्की ते काय असतं एंडोमेट्रियोसिस. आपल्याला माहिती आहे की गर्भपिशवीचा आतला जो लायनिंग असतं किंवा थर असतो
त्याच्यामधलं त्याला आपण एंडोमेट्रियम म्हणतो आणि त्या एंडोमेट्रियम जे असतं त्याच्यामध्येच गर्भधारणा होते. आता एंडोमेट्रियम जे पेशी असतात किंवा सेल्स असतात ते पेशी कधी कधी भलत्याच जागी जाऊन बसतात, ते गर्भपिशवीच्या बाहेर जाऊन बसतात आणि ते जर ओव्हरीजवर जाऊन बसले तर त्याला ओव्हरी एंडोमेट्रोसिस म्हणतात. ते जर गर्भपिशवीच्या बाजूला असले तर त्याला एंडोमेट्रोसिस, पेल्विक एंडोमेट्रोसिस म्हणतात आणि कधी कधी ते गर्भपिशवीच्या वॉलमध्ये जाऊन अडकतात, त्याला ॲडिनोमायोसिस म्हणतात. आता याच्यामध्ये काय होतं की ज्या वेळेस स्त्रीला पाळी येते त्यावेळेस जेव्हा गर्भपिशवीच्या आतल्या लाईनीमधनं ब्लिडिंग होतं किंवा रक्तस्राव होतो त्याच वेळेस बाहेरच्या बाजूला देखील रक्तस्राव होतो. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा की स्त्रीच्या गर्भपिशवीच्या बाहेर किंवा स्त्रीबीजच्या ग्रंथीमध्ये कधी रक्तस्राव होईल का? नाही होणार. पण एंडोमेट्रोसिस मध्ये प्रॉब्लेम असा होतो की हा रक्तस्राव बाहेर देखील होतो आणि बाहेर रक्तस्राव झाल्यामुळे बरेच प्रॉब्लेम्स येतात. एक महत्त्वाचा प्रॉब्लेम म्हणजे व्यंध्यत्व, दिवस राहायला प्रॉब्लेम येतो, कारण मग त्या ओव्हरीजवर सूज येऊन जाते, ट्यूबमध्ये ब्लॉक येतो आणि त्याच्यामुळे व्यंध्यत्व येतं. दुसरा आणि अतिशय महत्त्वाचा प्रॉब्लेम एंडोमेट्रोसिसशी रिलेटेड निगडीत जो आहे तो असा आहे की त्या स्त्रियांना पोटामध्ये भयंकर दुखतं आणि ते दुखणं इतकं विचित्र असतं की त्या कोणाला सांगू शकत नाही आणि लोकांना असं वाटतं की ही उगीच नाटक करते आणि त्या बिचाऱ्या त्यांची कोंडी होते आणि त्यांना हे जी वेदना असते किंवा दुःख जे असतं ही वेदना पाळीच्या वेळेस तर असह्य असते, इतकं की काम करणाऱ्या स्त्रियांना सुट्टी घ्यावी लागते, त्यांना ऑफिसमध्ये जाता येत नाही, त्यांना इंजेक्शन्स लावावे लागतात. आणि दुसरा आणखीन महत्त्वाचा प्रकार म्हणजे हेच दुखणं संबंधाच्या वेळेस देखील होतं आणि त्यामुळे संबंध करायला देखील त्रास होतो. आणि हा सगळा जो विशेष सर्कल आहे याच्यामध्ये स्त्रीला भयंकर त्रास तर होतोच, शारीरिक त्रास देखील होतो, मानसिक त्रास देखील होतो आणि गर्भधारणा देखील राहत नाही. तर एंडोमेट्रोसिस हा एक आणखी एक महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याच्याच बरोबर लॅप्रोस्कोपीद्वारे बऱ्याच गोष्टी आणखी समजतात, जसं फायब्रॉइड्स. फायब्रॉइड्स म्हणजे गर्भाशयाच्या गाठी आणि फायब्रॉइडचं प्रमाण देखील प्रचंड प्रमाणात आता वाढतं. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, मी आता आज एक 10 सेंटीमीटरचा फायब्रॉइड आत्ताच ऑपरेशन करून इथे आलेलो आहे आणि दररोज आम्हाला कमीत कमी एक तरी पेशंट अशी असते ज्याचं आम्हाला ऑपरेशन करून ते फायब्रॉइड्स काढावे लागतात. तर फायब्रॉइडचं प्रमाण असेल तर मग गर्भधारणा होणारच नाही असं नाहीये. गर्भधारणा फायब्रॉइडमध्ये सुद्धा होऊ शकते, पण त्याच्यामध्ये काही प्रकार आहेत ज्याच्यामध्ये गर्भधारणा होण्याची शक्यता नसते. त्या फायब्रॉइडचं साईज किती आहे आणि त्या फायब्रॉइडचं लोकेशन काय आहे किंवा ते कुठे बसलेलं आहे. समजा गर्भपिशवीच्या आतल्या लाईनीमध्ये फायब्रॉइड असेल तर तो काढायलाच पाहिजे किंवा फायब्रॉइडचा साईज खूप मोठा असेल तरी तो काढायला पाहिजे. पण जर छोटे फायब्रॉइड असतील आणि ते गर्भपिशवीच्या बाहेरच्या बाजूला असतील आणि ते जर गर्भाला अडथळा निर्माण करत नसतील तर छोटे फायब्रॉइड्स काढायची गरज नाही. ओके डॉक्टर, आपण आपली चर्चा इथे तुर्तास थांबवूया आणि एक दर्शक हो, आपण सुद्धा कुठे जाऊ नका. आम्ही छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा आपल्याशी चर्चा करायला हजर राहणार. मन की बात है जन जन की, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार, मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 29 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी और दूरदर्शन के सभी चैनलों पर. आप भी माननीय प्रधानमंत्री के मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भेज सकते हैं और नमो ऐप या माईगॉव के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं. तो याद रखें, रविवार 29 मई सुबह 11 बजे मन की बात. नमस्कार. ब्रेक नंतर सर्व दर्शकांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. आपण आमचा आरोग्य संपदा या कार्यक्रमाअंतर्गत वंध्यत्व या विषयावर चर्चा ऐकत आहेत आणि त्यासाठी आपल्याकडे आले आहेत नागपूरचे सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर चैतन्य शेंबेकर. डॉक्टर, आपण आता लॅप्रोस्कोपीवर चर्चा करत होतो आणि मला एक सांगा, लॅप्रोस्कोपी केल्यानंतर गर्भधारणा किती दिवसात होऊ शकते याचा काही थोडा अंदाज आहे का? हो, लॅप्रोस्कोपी नंतर साधारण 6 महिन्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना त्याचा फायदा होतो आणि असं म्हणतात की 90% लोकांना लॅप्रोस्कोपी नंतर 6 महिन्यामध्ये प्रेग्नन्सी राहायला पाहिजे. असं काही तुम्ही स्पष्टपणे सांगू शकत नाही, पण जर लॅप्रोस्कोपी नंतरही प्रेग्नन्सी राहत नसेल तर मग आपल्याला पुढचा विचार करायला पाहिजे. मी एक ऐकलंय IUI, तर हे IUI काय आहे ते आमच्या दर्शकांना थोडक्यात समजा. IUI इंट्रा युटराइन इन्सेमिनेशन
म्हणजे युट्रसच्या आतमध्ये वीर्य सोडणे. ओके. काय असं असतं की आपल्याला माहिती आहे की नॉर्मली शारीरिक संबंध राहिल्यानंतर मी जसं आधी सांगितलं शुक्राणू हे माशांसारखे असतात आणि ते शुक्राणू स्विमिंग करून वर जातात आणि ते गर्भाच्या पिशवीमध्ये जाऊन मग स्त्रीबीज ग्रंथींशी त्याचं मिलन होतं आणि गर्भ तयार होतं. आता काय असतं की कधी कधी काही असे फॅक्टर्स असतात, समजा वीर्याचं प्रमाण थोडंसं कमी आहे, खूप कमी असलं तरी काम करत नाही IUI, पण थोडंसं कमी असेल किंवा त्या वीर्याची स्पीड कमी असेल, ज्याला आम्ही ऑलिगो अस्तनो झूस्पर्मिया म्हणतो, किंवा समजा असं काही कारण असेल ज्याच्यामध्ये स्त्रीला प्रेग्नन्सी राहत नाहीये, तर मग या सिच्युएशनमध्ये आम्ही काय करतो की पुरुषाचं वीर्य जे असतं ते वीर्य वॉश करतो. ओके. आणि त्याला वॉश करून त्यातले चांगले शुक्राणू सेपरेट करतो आणि चांगले शुक्राणू सेपरेट करून मग त्याला गर्भपिशवीमध्ये एका बारीक नळीच्या सहाय्याने सोडण्यात येतो. म्हणजे कसं की त्याला हात धरून आम्ही गर्भपिशवीमध्ये हात धरून सोडतो, घरी नेऊन सोडतो आणि त्यांनी प्रेग्नन्सी राहायची शक्यता थोड्या प्रमाणात वाढते. पण मला आणखीन एक गोष्ट इथे तुम्हाला सांगावीशी वाटते की IUIचा सक्सेस रेट खूप जास्त नाहीये आणि त्याच्यामुळे जेव्हा स्त्रियांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की IUI जेव्हा आपण करतो तेव्हा त्याचा साधारण 15 ते 20% सक्सेस रेट असतो आणि यश मिळण्याची शक्यता असते, पण ती शक्यता थोडी कमी असते. त्याच्यामुळे IUI करताना मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की खूप जास्त निराश होऊ नका. जर IUI निगेटिव्ह आलं, ती एक पायरी आहे, ती एक स्टेप आहे, ज्या पायरीवरनं आपण चाललो आहे. आपल्याला यश मिळालं तर ठीक, नाही तर आपल्याला पुढे जायचं आहे. ओके. डॉक्टर, तुम्ही सांगितलं याचा सक्सेस रेट कमी असतो, पण हे IUI साठी असं पण ऐकण्यात आलेलं आहे की त्यासाठी वीर्य दुसऱ्याचं वापरण्यात येतं वगैरे, हे काही खरं आहे का? फार मोठे गैरसमज ओके या बाबतीमध्ये लोकांमध्ये आहेत. ओके. IUIच नाही तर IVF किंवा टेस्ट बेबी मध्ये देखील लोकांना खूप विचित्र गैरसमज आहेत आणि त्या गैरसमजाचं एक असण्याचं एक कारण आणखीन देखील आहे. हे जे मूव्हीज येतात त्या मूव्हीज मध्ये बरेचदा काही असे संदेश दिले जातात जे लोकांच्या डोक्यामध्ये बसतात आणि या चित्रपटांद्वारे देखील लोकांच्या मनामध्ये काहीतरी वेगळेच विचार IVF आणि IUI बद्दल आहेत. तर तुम्हाला मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो की IUI मध्ये दुसऱ्याचं वीर्य असतं हे एकदम चुकीची बाब आहे. परंतु त्या अशा काही परिस्थिती असतात जसं की समजा पुरुषांच्या शुक्राणूचं प्रमाण नील आहे किंवा शुक्राणू वीर्य नाहीच आहे किंवा अब्सेंट आहे, तर त्या पुरुषांना जर त्यांची प्रजनन क्षमता नाही आहे तर अशा परिस्थितीमध्ये आम्ही डोनरचे शुक्राणू करून IUI करतो आणि त्याला IUI डोनर असं म्हणतात. परंतु ही जी प्रक्रिया असते ती त्या जोडप्याला पूर्णपणे व्यवस्थित समजून सांगितलं जाते, त्यांची कन्सेंट घेतला जाते आणि त्यांची संमती पत्रावर त्यांची सही घेतल्याशिवाय आम्ही अर्थातच करत नाही. तर हे जे आहे अशा स्पेशल सिच्युएशनमध्ये जेव्हा शुक्राणूंची संख्या नील आहे त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये आपण डोनरचे शुक्राणू घेऊन IUI करू शकतो. इतर वेळेस डोनरचे शुक्राणू घेण्याची आवश्यकता नसते. राईट. त्याच IUI बरोबरच एक टेस्ट ट्यूब बेबी ह्याच्याबद्दल पण आपण खूप ऐकलेलं आहे, तर त्याबद्दल थोडंसं आमच्या दर्शकांना सांगा. IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी हे तंत्रज्ञानाचं आणि विज्ञानाचं आपल्याला मिळालेलं एक मोठं वरदान आहे आणि या IVFची जी साधारण संकल्पना आहे ती मी तुम्हाला सांगतो. काही लोकांना असं वाटतं की टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे एक टेस्ट ट्यूब असते, 9 महिने ते बाळ त्या टेस्ट ट्यूबमध्ये वाढतं आणि मग टेस्ट ट्यूबमध्ये 9 महिन्याच्या नंतर टेस्ट ट्यूबमधनं बाहेर निघतं. असं काही नाही. टेस्ट ट्यूब बेबी त्याला याकरता म्हणतात कारण सुरुवातीला टेस्ट ट्यूबमध्ये ते गर्भ तयार करण्याची प्रक्रिया करायची. आजकाल तर टेस्ट ट्यूब बेबी न वापरता डिश वापरतो आम्ही, त्याच्यामुळे तुम्ही त्याला डिश बेबी पण म्हणू शकता. पण त्याला आता नवीन जे नाव आहे ते आहे IVF किंवा इन व्हिट्रो फर्टिलायझेशन. म्हणजेच थोडक्यात गर्भपिशवीच्या बाहेर गर्भ तयार करणे आणि तयार झालेला गर्भपिशवीमध्ये त्याचं प्रत्यारोपण करणे, त्यालाच आपण इन व्हिट्रो फर्टिलायझेशन किंवा IVF असं म्हणतो. आणि IVF जो आहे याचा इतिहास फार रंजक आहे, त्याच्यामुळे मी आता तुम्हाला या IVF बद्दल थोडक्यात इतिहास देखील सांगू इच्छितो कारण बऱ्याच लोकांना माहिती नसेल. पण 1978 साली लुई ब्राऊन नावाची एक कन्या जन्माला आली जी IVFचं पहिलं बाळ होतं, टेस्ट ट्यूब बेबीचं पहिलं बाळ होतं. आणि त्यानंतर काही दिवसानंतर आपल्या भारतामध्ये देखील डॉक्टर सुभाष मुखर्जी यांनी तोच प्रयोग केला आणि तो काही महिन्यानंतरच तो यशस्वी झाला
आणि दुसरी टेस्ट बेबी आहे जी ती आपल्या भारतामध्ये जन्माला आली आहे आणि आपल्याला याच्याकरता खरंच गौरव वाटायला पाहिजे. ही अतिशय गौरवाची बाब आहे की जुलैमध्ये पहिली टेस्ट बेबी झाली आणि ऑक्टोबरमध्ये दुसरी टेस्ट बेबी भारतामध्ये जन्माला आली. आणि अर्थात भारतीय शास्त्रज्ञांचा पण याच्यामध्ये फार मोलाचा वाटा आहे. एडवर्ड आणि स्टेप्टो ही जोडी होती. या जोडीने काय केलं की त्यांनी असा विचार मनामध्ये आणला की आपण का नाही गर्भ बाहेर तयार करून पिशवीमध्ये टाकण्याचा प्रयत्न करायचा. आणि हा विचार त्यांच्या मनात का बरं आला, कारण त्यांच्याकडे काही अशा पेशंट होते ज्यांची ट्यूब किंवा गर्भनलिका ब्लॉक होती. आणि मग त्यांच्या लक्षात आले की जेव्हा ट्यूबच ब्लॉक आहे तेव्हा तो मार्गच बंद आहे आणि मार्ग बंद आहे तर गर्भधारणा होऊ शकत नाही. तर या पेशंटला किंवा अशा स्त्रियांना मूल देण्याकरता ॲक्च्युली IVF ची संकल्पना आली. आणि हळूहळू त्याचा बेस वाढत गेला आणि आज त्याचे इंडिकेशन्स इतके वाढले आहे की कुठल्या परिस्थितीमध्ये जर मुलबाळ होत असेल तर आपण IVF करू शकतो. पण सुरुवात ही अशी झाली, गर्भनलिका ब्लॉक असलेल्या स्त्रियांना गर्भधारणा होण्याकरता IVF ची मदत करण्यात आली. आणि याच एडवर्डला 2010 मध्ये नोबेल पुरस्कार मिळाला. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला इथे, ती फार इंटरेस्टिंग आहे, तीही सांगू शकतो की IVF ने पहिली जी मुलगी जन्माला आली लुई ब्राऊन, ती 2008 मध्ये बरोबर 30 वर्षानंतर आई झाली. आणि ती देखील तिला IVF नी बाळ झालं नाही, तिला नैसर्गिकरित्या बाळ झालं. आणि ही सायकल जी आहे ही सायकल पूर्ण झाली. आणि आज IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबीची जी ट्रीटमेंट आहे ही जगमान्य झालेली आहे आणि त्याला सगळीकडे मान्यता मिळालेली आहे. ओके, हे फारच चांगलं म्हणजे वरदान आहे असं म्हणता येईल आपल्याला टेस्ट ट्यूब बेबी. पण ह्याच्यासाठी आपल्याला काही पूर्वतयारी करावी लागते का, किंवा हे खूप खर्चिक आहे का, किंवा मला असं म्हणायचं आहे की सर्वसामान्य व्यक्ती हे करू शकेल का? खर्चाची बाब जर आपण विचारात घेतली तर दिवसेंदिवस त्याचा खर्च कमी होत चाललाय. अच्छा, त्याला कारण हे आहे की आज भारतामध्ये इंजेक्शन्स आणि हे सगळे बनायला लागले आहेत आणि भारतामध्ये त्याचे इन्स्ट्रुमेंट्स देखील बनायला लागले आहेत. आणि त्यामुळे त्याचा फायदा जो आहे तो पेशंट्सला मिळतो आहे. आणि पूर्वी जसा खूप जास्त त्याचा खर्च होता इतका खर्च आता राहिला नाही आहे, तो बराच कमी झाला आहे. पण ही गोष्ट लोकांमध्ये जो गैरसमज आहे की IVFला खूप खर्च लागतो ती काही अंशी बरोबर देखील आहे. त्याला कारण कसं आहे की ही प्रक्रिया खूप क्लिष्ट आणि बरीच लांब असते. पण तुम्ही त्याला किती त्याचा बाऊ कराल त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. जसं 10 ते 11 दिवस इंजेक्शन लागतात. आता काही स्त्रियांना त्याचा खूप त्रास होतो आणि काही स्त्रियांना वाटते की ठीक आहे 10 दिवस इंजेक्शन लागतात तर काही हरकत नाही, मी घेऊ शकते, कारण तिची मनाची तयारी झाली असते. तर तुम्ही जर त्याचा बाऊ केला नाही तर त्याचा तुम्हाला जास्त त्रास देखील होणार नाही आणि खर्च हळूहळू दिवसेंदिवस कमी होतोय, ही मात्र गोष्ट नक्कीच आहे. आपण चर्चा थोडी थांबवूया, इथे एक छोटासा ब्रेक घेऊया. दर्शक हो, आपणही कुठे जाऊ नका, बघत रहा आरोग्य संपदा. गीत रांगोळी दर गुरुवार सायंकाळी 5:30 शनिवार सकाळी 11:30 आणि रविवार सायंकाळी 6:30. तू नाही मी नाही तरीही रोकटोक रोकटोक तू नाही मी नाही तरीही नोकझोक 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 तू नाही मी नाही तरीही टाकटूक ठाक तू नाही मी नाही तरीही फेक. तुझं माझं जमेना रविवारी सकाळी 7:45 फक्त सह्याद्री वाहिनीवर. हे प्रसारण DD सह्याद्रीच्या फेसबुक पेजवर आणि YouTube चॅनलवरही उपलब्ध. नमस्कार. ब्रेक नंतर सर्व दर्शकांचं पुनश्च एकदा स्वागत आहे. आपण बघता आहात वंध्यत्व, त्याची कारणे आणि उपचार. आणि यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे नागपूरचे सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर चैतन्य शेंबेकर यांना. डॉक्टर, आपला आता टेस्ट ट्यूब बेबी किंवा इन विट्रो फर्टिलायझेशन याबद्दल चर्चा सुरू होती. आणि मला एक सांगा की ही सायकल जी आहे IVF ही किती दिवसांच्या अंतराने करायला हवी? साधारण जेव्हा आमच्याकडे पेशंट्स येतात तेव्हा त्यांचा हा एक प्रश्न असतो की IVF आम्हाला पहिल्या याच्यातच यश मिळेल का,
आणि पहिल्या याच्यात यश मिळावं अशी आमची पण इच्छा असते, पेशंटलाही वाटतं आणि ते साहजिकच आहे. आम्ही आमच्याकडनं पूर्ण प्रयत्न करतो, पण कधी कधी जसं मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यांनाच प्रेग्नन्सी राहील असं सांगता येत नाही, कारण 40% आणि 50% जरी सक्सेस रेट असला तरी उरलेल्या 40 ते 50% लोकांना निराशा पदरी पडते आणि मग त्यांना साधारणपणे 2 ते 3 महिन्यानंतर आम्ही पुन्हा एकदा IVF करण्याचा सल्ला देतो. आणि असं काही नाही आहे की किती सायकल्स करायला पाहिजे, असं कुठे काही नियम नाही आहे. साधारण 3 सायकल्स करा असं आम्ही लोकांना सांगतो. आणि त्याच्यामध्ये देखील अनेक प्रकार आता आलेले आहेत. जसं कसं होतं की पूर्वीच्या काळी IVFची एक सायकल म्हणजे स्टिम्युलेशन करायचं, इंजेक्शन्स लावायचे, एग्स काढायचे, गर्भ तयार करायचा आणि गर्भ ट्रान्सफर करायचा, याला एक सायकल समजण्यात यायचं. पण आजकाल काय झालेलं आहे की जसं जसं तंत्रज्ञान प्रगत व्हायला लागलं तसं तसं फ्रीजिंग करण्याची शक्यता आणखीन वाढत गेली. आणि आम्ही आजकाल काय करतो की बरेचदा, म्हणजे सगळ्या पेशंटला नाही परंतु बऱ्याच पेशंटला आम्ही फ्रीज ऑल ही पॉलिसी ठेवतो. फ्रीज ऑल पॉलिसी म्हणजे काय मी थोडक्यात तुम्हाला समजावून सांगतो. तुम्ही ओव्हम आणि स्पर्म पण फ्रीज करून ठेवता. राईट. त्याच्यामध्ये आम्ही काय करतो की गर्भ तयार तर करतो, पण तो गर्भ त्वरितच गर्भपिशवीमध्ये ट्रान्सफर करत नाही, ताबडतोब टाकत नाही, तर त्याला आम्ही फ्रीज करून ठेवतो आणि साधारण 2 महिन्यानंतर आम्ही त्याला ट्रान्सफर करतो. त्याला कारण आहे आणि त्या कारणांमध्ये आपण ॲक्च्युली IVFच्या कॉम्प्लिकेशन्सबद्दल देखील विचार करू शकतो. एक अतिशय महत्त्वाचं कॉम्प्लिकेशन जे IVFशी जुळलेलं आहे ते म्हणजे ओव्हेरियन हायपर स्टिम्युलेशन सिंड्रोम, OHSS. आता OHSS म्हणजे काय हे मी दर्शकांना समजून सांगतो सोप्या भाषेमध्ये. जेव्हा आपण नॉर्मल प्रेग्नन्सी राहते त्यावेळेस नैसर्गिकरित्या जेव्हा गर्भधारणा होते त्यावेळेस एका स्त्रीबीजा ग्रंथीमधनं फक्त एक स्त्रीबीज बाहेर निघतं आणि त्याचा गर्भ तयार होऊन तो गर्भपिशवीमध्ये इम्प्लांट होतो. IVFमध्ये आपण सुपर ओव्ह्युलेशन करतो किंवा त्याला आम्ही हायपर स्टिम्युलेशन म्हणतो, कारण आम्ही इंजेक्शन्स लावून जास्त अंडे बनवण्याचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा त्याला सुपर ओव्ह्युलेशन म्हणतात. आणि जेव्हा सुपर ओव्ह्युलेशन करतो तेव्हा काय होतं की त्या सुपर ओव्ह्युलेशनमध्ये तुम्हाला एग्स तर जास्त मिळतात, पण त्याचबरोबर एक कॉम्प्लिकेशन देखील होतं आणि ते काय होतं की ओव्हरीज जे असतात त्या खूप मोठ्या होऊन जातात. त्याचा साईज जो साधारण 1.5 ते 2 सेंटीमीटर असायला पाहिजे तो 6 सेंटीमीटरच्या वर चालला जातो. आणि इतकंच नव्हे तर पोटामध्ये पाणी जमा होतं आणि पोटाला फुगारा येतो आणि ह्याचं प्रमाण जर खूप जास्त वाढलं तर पेशंट सिरियस होऊन ICU मध्ये सुद्धा ॲडमिट करावं लागू शकतं. आता प्रेक्षकांनो घाबरू नका, मी तुम्हाला घाबरवण्यासाठी हे सांगत नाही आहे, फक्त माहिती देण्यासाठी सांगतोय. पण जसं मी तुम्हाला सांगितलं प्रगत विज्ञानामध्ये ही एक उपचार पद्धती आम्ही आता सुरू केलेली आहे ज्याला फ्रीज ऑल पॉलिसी म्हणतात. त्याच्यामध्ये आम्ही काय करतो की तयार झालेला गर्भ त्वरित जर गर्भपिशवीमध्ये तुम्ही ट्रान्सफर केला तर हे सगळं होतं जे मी तुम्हाला सांगितलं. हायपर स्टिम्युलेशन सिंड्रोम, पोटामध्ये पाणी जमा होणं, ओव्हरीजचा साईज वाढणं आणि पोटाला फुगारा येणं, हे सगळ्याचा संबंध गर्भधारणेशी आहे. आणि जर तुम्ही गर्भपिशवीमध्ये सोडला नाहीच तर हा त्रास होत नाही. या त्रासापासून तुम्हाला पूर्णपणे सुटका मिळू शकते. मग तुम्ही गर्भ कधी सोडायचा, तर हा गर्भ जो तयार केलेला असतो त्याला फ्रीज करून ठेवायचा आणि 2 महिन्यानंतर त्याला गर्भपिशवीमध्ये सोडायचं. यालाच आम्ही फ्रीज ऑल पॉलिसी म्हणतो. त्याच्यामध्ये काय होतं की तुमची सायकल एक वाढते, त्याचा थोडासा खर्च देखील वाढतो, पण सेफ्टी मात्र खूप जास्त प्रमाणात वाढते. आणि त्याच्यामुळे तुम्हाला चिंता करायची गरज नाही की तुमच्या पोटामध्ये पाणी जमा होईल का किंवा तुम्हाला याचा प्रॉब्लेम येईल का इंजेक्शनचा प्रॉब्लेम तुम्हाला होत नाही. ओके डॉक्टर, अजून एक आम्ही ICSI म्हणून एक ऐकलेलं आहे, म्हणजे इंट्रासिस्टोप्लास्टिक, ह्याच्याबद्दल आमच्या दर्शकांना थोडक्यात सांगू शकाल? ICSI किंवा ICSI किंवा इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन, जसं IVFमध्ये सुरुवातीला 1978 मध्ये जे पहिलं बाळ आपल्याला प्राप्त झालं त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं की एक डिश घेतली, त्या डिशमध्ये स्त्रीबीज ग्रंथी आणि त्याच्या बाजूला शुक्राणू असे सोडून दिले आणि त्यांना नैसर्गिकरित्या मिलन होऊ दिलं. आता ही गोष्ट ज्यांच्या ट्यूबमध्ये प्रॉब्लेम आहे त्यांच्याकरता ठीक होती, पण हळूहळू शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं की समजा शुक्राणूंची संख्या खूप कमी आहे किंवा शुक्राणूंची मोटिलिटी खूप कमी आहे, त्या शुक्राणूंना मुवमेंटच नाही आहे, तर असे शुक्राणू त्या स्त्रीबीज ग्रंथीपर्यंत पोचतच नाही किंवा त्या स्त्रीबीजापर्यंत पोचतच नाही. त्याच्यामुळे तुम्ही त्याला डिशमध्ये ठेवून देखील गर्भधारणा होत नाही. मग 1992 मध्ये काय झालं की काही शास्त्रज्ञांनी याच्यावर संशोधन केलं आणि हे संशोधन देखील ॲक्सिडेंटली झालं. त्यांचा एक विद्यार्थी होता जो असा काही प्रयत्न करत होता की काही काम करता करता त्यांनी चुकून एका स्त्री
बीजामध्ये निडलच्या साहाय्याने एक शुक्राणू टाकला आणि त्याच्या लक्षात आलं की अरे या उपचार पद्धतीने प्रेग्नन्सी राहू शकते कारण गर्भ तयार झाला. त्याच्यातनं इक्सीचा जन्म झाला. आणि इक्सीमध्ये आम्ही काय करतो की एकेका शुक्राणूला एकेका स्त्रीबीजामध्ये इंजेक्ट करतो, त्याला त्याच्यामध्ये टाकतो, म्हणजे एक स्त्रीबीज आणि एक शुक्राणू यांचं ॲक्च्युअल मिलन घडवतो. आणि ते जी उपचार आहे ही उपचार ज्यांचे शुक्राणूंची संख्या खूप कमी आहे किंवा शुक्राणूंची मोटिलिटी किंवा मुवमेंट खूप कमी आहे किंवा त्यांचे मुवमेंटच नाही आहे अशा शुक्राणूंसाठी ही उपचार पद्धती एकदम चांगली झाली. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, मला आठवतं 1992 साली जेव्हा मी मेडिकल कॉलेजमध्ये विद्यार्थी म्हणून MD करायला रुजू झालो किंवा काम करायला लागलो, तेव्हा आम्हाला असं शिकवलं जायचं की 30% पुरुषांमध्ये दोष असतो आणि 70% स्त्रियांमध्ये दोष असतो. आता हळूहळू परिस्थिती नेमकी उलट झालेली आहे. 60% पुरुषांमध्ये दोष आढळून लागलेला आहे. म्हणजे पुरुषांचं दोषाचं प्रमाण इतकं प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे की त्यांच्याकरता उपचाराची पद्धती शोधून काढणं गरजेचं होऊन गेलं. आणि त्याच्यातनंच इक्सीचा जन्म झाला. आणि इक्सीमुळे एका शुक्राणूला हात धरून तुम्ही स्त्रीबीजामध्ये जाऊन सोडता आणि त्याच्यामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता अधिकच वाढते. आणि हे निश्चितच वरदान आपल्याला प्राप्त झालेलं आहे. नक्कीच नक्कीच. म्हणजे आता एकट्या स्त्रीला आपण दोषी ठरवू शकत नाही. म्हणजे ह्या संभाषणानंतर तर नक्की लक्षात आलं असेल की जितके स्त्री रिस्पॉन्सिबल आहे तितकाच पुरुष पण रिस्पॉन्सिबल आहे. पण आता तुम्ही सांगता की पुरुष जास्त रिस्पॉन्सिबल आहे, काय हरकत नाही. तर ह्याच्याबद्दल बरेचसे गैरसमजसुद्धा आहेत इन विट्रो फर्टिलायझेशनमध्ये. पण असं पण होतं का की दुसऱ्यांचं वीर्य वापरता येईल आपल्याला, असं करता येतं का त्याच्यात? जसं IUI मध्ये डोनर IUI करतात तसंच IVF मध्ये देखील डोनर IVF करतात. आणि जर पुरुषांच्या शुक्राणूंमध्ये दोष असेल आणि शुक्राणू नसतीलच आणि तो पुरुष मूलबाळ होण्यासाठी जर समर्थ नसेल तर त्याच्यामध्ये आपल्याला डोनरचे शुक्राणू घ्यावे लागू शकतात. पण आता इक्सी आणि डोनर IVFच्या मध्ये आणखीन एक उपचार पद्धती तयार झालेली आहे आणि ही देखील मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो. कारण आपण इक्सी बद्दल बोलत होतो आणि जेव्हा आपण बोललो की एक एक शुक्राणू एकेका स्त्रीबीजामध्ये इंजेक्ट करतात, कधी कधी काय होतं की पुरुषांचे शुक्राणू बनत असतात पण ते बाहेर निघू शकत नाही कारण त्याचे ट्यूबमध्ये ब्लॉक असतो. आणि ट्यूबमध्ये जर ब्लॉक असेल तर प्रोडक्शन होतं परंतु इजॅक्युलेशन होत नाही. त्या परिस्थितीमध्ये आम्ही निडलच्या साहाय्याने किंवा सुईच्या साहाय्याने टेस्टिसमधनं शुक्राणू काढतो. आता टेस्टिसमधनं किंवा अंडाशयामधनं जेव्हा शुक्राणू काढतो तेव्हा त्याला पेसा इक्सी किंवा टेसे इक्सी असं म्हणतात. हा टेसे आणि पेसा ही जी ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये एक बारीक निडलच्या साहाय्याने शुक्राणू ओढून घेतो आणि मग हे शुक्राणू इक्सीच्या द्वारे त्याची गर्भधारणा करतो. तर हे पुन्हा आणखीन एक स्टेप अहेड आहे. त्याच्यामध्ये जर शुक्राणू पुरुषामध्ये नील असले तर त्याचे टेस्ट जर तुम्ही केले तर कधी कधी असं होतं की शुक्राणू बनत असतात पण ते बाहेर निघत नाही. यामध्ये पेसा इक्सी कामात येतं. पण जर शुक्राणू बनतच नसतील, काही बिचारे असे पुरुष असतात की त्यांच्यामध्ये असा काही दोष असतो की त्यांचे शुक्राणू बनतच नाही आणि मग शुक्राणू बनतच नसतील तर मग दुसरा कुठलाही उपाय तुम्हाला राहत नाही शिवाय एक उपाय आणि तो म्हणजे डोनरचे शुक्राणू घेणं. त्याच्यासाठी मग दोघांची कन्सेंट घेऊन आपण ते करू शकतो. अर्थातच त्यांची कन्सेंट घेऊन आपण करू शकतो. आजकाल बघा डॉक्टर, बदलती जीवनशैली झाली आहे, ॲम्बिशियस झाले आहेत मुली. मग बरेच किंवा तुम्ही बघता हिरोईन वगैरे खूप लेट मॅरेजेस करतात आणि मग 40-42व्या वर्षी ते प्रेग्नंट व्हायसाठी प्रयत्न करत असतात. तर हे खरंच शक्य आहे का? आणि झाले तर मग पुढे काही कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात का? सेन्सिटिव्ह इश्यू आहे. या विषयावर मी एक असा निर्णय घेतलेला आहे की मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि जास्तीत जास्त लोकांना ही गोष्ट सांगायचा प्रयत्न करेल की कृपा करून गर्भधारणा लवकरात लवकर करा. मदरहूड ॲज अ प्रोफेशन, मातृत्व आणि करिअर या विषयावर जर आपण प्रकाश टाकला तर असं आपल्या लक्षात येईल की जसं तुम्ही सांगितलं की आजकाल जेव्हा तुम्ही करिअर माइंडेड असतात तेव्हा मुली 35व्या वर्षापर्यंत आपल्या करिअरवर फोकस करतात आणि नंतर लग्नाचा विचार करतात. पण या वयामध्ये तुमच्या स्त्रीबीज ग्रंथी काम करणं बंद करतात. आणि एक असा विज्ञानाचा स्टडी आलेला आहे आणि तो स्टडी अतिशय महत्त्वाचा स्टडी आहे ज्याच्यामध्ये 2014चा हा स्टडी, ज्याच्यामध्ये त्यांनी भारतीय महिला आणि स्पॅनिश महिलांचं कंपॅरिझन केलं. आणि जेव्हा ते कंपॅरिझन केलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं
की भारतीय स्त्रियांचं ओव्हेरियन एज हे युरोपियन स्त्रियांच्या 6 वर्ष पुढे असतं. म्हणजे युरोपची किंवा स्पेनची 38 वर्षाची महिला जी आहे तिचं जेवढं ओव्हरीचं वय आहे तेवढं आपल्या भारतीय 32 वर्षाच्या स्त्रीचं असतं. म्हणजे आपल्याला हा एक अतिशय चिंतेचा विषय आणि या विषयावर चर्चा व्हायला हवी हे कोणाला माहिती नसतं. आणि त्याच्यामुळे काय होतं की आजकाल काय झालंय की लोक असं म्हणतात की लवकर लग्न करू नका, उशिरा लग्न करा आणि मग तुम्हाला मुलबाळ होतील. आणि IVF आहे ना, IVF द्वारे मुलबाळ होतात. असं नाहीये, इतकं सोपं नाहीये ते. आणि याच्याकरता इतकंच नाही तर अनेक मल्टीनॅशनल कंपनीज त्यांच्याकडे काम करणाऱ्या स्त्रियांना आणि मुलींना एक इन्सेंटिव्ह द्यायला लागलेले आहेत, एक गाजर दाखवायला लागले आहेत. ते काय म्हणतात की तुम्ही आता असं करा, लग्न करू नका, तुमचे जे एग्ज आहेत त्याचं फ्रीजिंग करून ठेवा. त्याला आम्ही एग फ्रीजिंग किंवा ओसेट फ्रीजिंग म्हणतो. आणि एक फ्रीज करून ठेवा आणि मग तुमचं जेव्हा 40 वर्षाच्या तुम्ही व्हाल तेव्हा मग तुम्ही प्रेग्नन्सी करा आणि मग तुम्हाला मुलबाळ होऊन जातील. आणि हे प्रकार इतका वाढलेला आहे की त्याच्याकरता इन्शुरन्स मिळायला लागला आहे आणि तो एक इन्सेंटिव्ह मिळायला लागलेला मुलींना. आणि ते मुली देखील ते करायला लागलेत. ते करायला हरकत नाही, कारण ते एक नवीन टेक्नॉलॉजी आहे, oocyte फ्रीजिंग किंवा एग फ्रीजिंग, ज्याचा तुम्ही उपयोग करू शकता. पण तुम्ही हा देखील विचार करायला पाहिजे की 40व्या वर्षी तुम्ही आई होणार तर तुमचे जे शरीर आहे, तुमची जी बॉडी आहे ती सक्षम आहे का आई बनण्यासाठी. कारण असं म्हणतात ना की मातृत्व हा दुसरा जन्म असतो स्त्रीचा आणि त्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स पण होऊ शकतात. तर मी तुम्हाला या मंचाद्वारे पुन्हा एकदा कळकळीचं आव्हान करतो की कृपा करून मुलींनो 25व्या वर्षी लग्न करा आणि 30च्या आतमध्ये 2 किंवा 1 तुम्हाला जितके मुलं पाहिजे तितके मुलं होऊन जाऊ द्या. 30च्या नंतर तुम्ही तुमच्या करिअरवर फोकस पुन्हा करा. आणि हे करू शकता, हे शक्य आहे. अनेक लोकांनी हे करून दाखवलेलं आहे की मुलं बाळ असताना देखील तुम्ही तुमचं करिअर चांगलं करू शकता. असं काहीच नाही की मुलं हा त्यांच्या करिअरमध्ये अडथळा होतो, असं नाही आहे. त्याला तुम्ही पॉझिटिव्ह सकारात्मक घ्या आणि असा विचार करा की पहिले मदरहूड ॲज अ प्रोफेशन, मातृत्व हे माझं करिअर आहे आणि नंतर मग मी माझ्या कामावर फोकस करेन. डॉक्टर आपल्याला इथे थांबावं लागेल. खरं विषय खूप इंटरेस्टिंग आहे, वास्ट आहे आणि तो दर्शकांना समजतो आहे. तर मला असं वाटतं तरी आपल्याला इथे वेळेच्या अभावी थांबावं लागेल. दर्शको, आपण बघितलंच आहे की विज्ञानाद्वारे आपल्याला बरंच काही साध्य करता येतं, पण योग्य वेळी लग्न आणि योग्य वेळी मूल होऊ देणं हे तितकंच गरजेचं आहे. पण जर अशी शंका आपल्याला आली आहे, आजच्या चर्चेद्वारे जर आपल्याला कळलं आहे, तर समजा आपल्याला मूल होत नाही आहे तर त्वरित जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर डॉक्टर, आपण इथे आलात आणि आमच्या दर्शकांना अतिशय मौल्यवान अशी माहिती दिली, त्यासाठी नागपूर दूरदर्शनतर्फे आणि आरोग्य संपदा या कार्यक्रमाद्वारे मी आपले आभार मानते. धन्यवाद.